Hello everyone, welcome back in SRG Technical. In previous lecture, we have studied the syllabus topic 4.5.3 neutral shift in unbalanced load. Neutral shift in unbalanced load. Syllabus topic 4.6 relations between voltage and current for a balanced star load. Okay, in that, what is meant by line voltage, phase voltage we have studied in previous lecture. Also, we have studied syllabus topic 4.6.2 typical values of line and phase voltages for star connected supply. For star connected supply, typical values of line and phase voltages. Okay. Syllabus topic 4.6.3 relation between phase and line current. Syllabus topic 4.6.4 relation between phase and line voltages. Syllabus topic 4.6.5 the complete phasor diagram we have studied in previous video. Also, the syllabus topic 4.6.6 power relations, syllabus topic 4.6.7 power triangles, and 4.6.8 power factor for a star load. We have discussed in previous video. Now in this lecture, we will going to see some solid examples on star load. Syllabus topic 4.6.9 solid examples on star load. Okay. Example number 4.6.1 a three phase 400 volt generator supplies star connected load of 1.8 kilowatt at a line current of 10 ampere. Determine resistive and reactive component of load. ओके प्रॉब्लेम व्यवस्थित रीड केल्यानंतर असं लक्षात येतं की प्रॉब्लेम मी पुन्हा एकदा रीड करतोय अ थ्री फेज 400 व्होल्ट जनरेटर सप्लाईज ओके एक जनरेटर आहे थ्री फेजचा 400 व्होल्ट तो जनरेट करतोय आणि सप्लाय करतोय स्टार कनेक्टेड लोडला ओके स्टार कनेक्टेड एक लोड आहे त्याला तो 400 व्होल्ट इतका सप्लाय देतोय ओके ऑफ 1.8 किलोवॅट जो लोड आहे तो किती आहे 1.8 किलोवॅट किलो मीन्स 10⁻³ ओके किलो ओके 1.8 इंटू 10⁻³ किलोवॅट ओके किलो ॲट अ लाईन करंट ऑफ 10 एम्पियर लाईन करंट ओके लाईन करंट आणि फेज करंट हे ह्या गोष्टी किंवा लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात यायलाच पाहिजेत ओके लाईन करंट ऑफ 10 एम्पियर लाईन करंट जो आहे तो 10 एम्पियर आहे आता लाईन करंट आणि फेज करंट स्टार लोड म्हटला की लाईन करंट आणि फेज करंट हे सेम असतात ओके स्टार लोड असेल त्यावेळी लाईन करंट आणि फेज करंट हे सेम असतात 10 एम्पियर डिटरमाइन रेझिस्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ लोड आता लोडमध्ये असणारा रेझिस्टिव्ह म्हणजेच कॅपिटल आर आणि रिॲक्टिव्ह म्हणजेच कॅपिटल एक्स आपल्याला ते सहगुणक शोधायचे आहेत कॉम्पोनंट म्हणजे घटक शोधायचे आहेत ऑफ लोड्स ठीक आहे अशा पद्धतीचा प्रश्न समोर 3 MSBTच्या परीक्षांमध्ये विंटर 11ला विचारला होता सोल्युशन दिलेल्या क्वांटिटीज व्यवस्थित लिहून घ्यायचे VL 400 व्होल्ट लाईन व्होल्टेज ओके लाईन व्होल्टेज इथं पहा VL म्हणजेच काय लाईन व्होल्टेज म्हणजेच काय आर आणि वाय ह्या दोन लाईनमधील मोजले गेलेलं व्होल्टेज आर अँड वाय किंवा वाय अँड बी याला आपण म्हणतो लाईन व्होल्टेज पी पॉवर दिलेली आहे 1.8 किलोवॅट 1.8 किलोवॅट IL म्हणजेच लाईन करंट जे की स्टार लोडमध्ये IL इक्वल्स टू IPH म्हणजेच लाईन करंट इक्वल्स टू फेज करंट इक्वल्स टू 10 एम्पियर असेल ओके लाईन करंट आणि फेज करंट स्टार लोडमध्ये सेम असणार आता पहा VL आणि VPH मध्ये काय फरक आहे तो लक्षात येईल पुढे फर्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला आपलं टार्गेट काय आहे आर अँड एक्स रिॲक्टिव्ह अँड रेझिस्टिव्ह पार्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे परंतु इथं पहा आपण सुरुवातीला फाय जर कॅल्क्युलेट केला तर आपल्याला कॉस इनवर्स एक्स अपॉन आर या फॉर्म्युल्याने आपल्याला एक्स किंवा आर आपल्याला मिळेल ओके त्यासाठी आपण इथे फाय फाइंड आउट करतोय इथे पहा फाइंड फाय पी म्हणजेच दिलेल्या पॉवरवरून आणि आपल्याला पॉवरचा उपलब्ध असलेल्या फॉर्म्युलावरून आपण फाय फाइंड आउट करू शकतो ओके अँगल फाय फाइंड आउट करू शकतो ते कसं काय तर पहा फाइंड फाय पी इक्वल्स टू √3 VL IL cos फाय हा
ॲक्टिव्ह पॉवर सक्रिय शक्तीचा फॉर्म्युला आहे P इक्वल्स टू √3 VL/IL cos phi. आता हाच का फॉर्म्युला घेतला कारण की आपल्याला प्रॉब्लेममध्ये पॉवर दिलेली आहे. टोटल पॉवर P 1.8 किलोवॅट. ओके, तर पहा Pच्या ऐवजी इथे 1.8 इंटू 10⁻³ किलोसाठी 10⁻³ ठीक आहे, बरोबर. √3 इंटू VL किती आहे लाईन व्होल्टेज 400 व्होल्ट, IL किती आहे 10 अँपिअर दिलेला आहे. ओके, इंटू cos phi. आता हे cos phi मला इथे नको आहे, कुठे आहे, मला इकडे पाहिजे आहे. तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेताना, ठीक आहे, इकडे अलीकडे गुणाकारात असलेली कोणतीही क्वांटिटी बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेताना भागाकारात जाईल. परंतु आपल्याला इथला 1.8 इंटू 10⁻³ सुद्धा काय करायचं आहे, इकडे घ्यायचा आहे. ओके, तो सुद्धा काय करायचा इकडे घेतला. ठीक आहे, तर काय होणार, इथला जो अंश होता √3 इंटू 400 इंटू 10 तो काय होईल, इथं छेदात होईल आणि इथला जो छेदात cos phi होता तो अंशात जाईल. म्हणजेच जरा इथे उलट केला रेसिप्रोकल. cos phi आपल्याला पाहिजेल आहे म्हणून तो अंशात घेतला आणि इकडच्या पण बाजू काय केल्या, अंशातली छेदात आणि छेदातल्या अंशात केली. ओके, ठीक आहे. तर पहा छेदात अंशात काय येईल आता 1.8 गुणिले 10⁻³ छेद √3 इंटू 400 इंटू 10 इक्वल्स टू 0.2598. cos phi ची व्हॅल्यू आलेली आहे. मला आता फाय पाहिजे आहे, फक्त फाय. तर कॉस नको आहे. कॉस इकडे घेत असताना तो काय होईल, छेदात जाईल, म्हणजेच कॉस इनव्हर्स जाईल आणि आलेली जी किंमत आहे 0.2598 ती कॉस इनव्हर्सच्या पुढे ठेवली. कॅल्सीमध्ये आपल्याला फाय हा रेडियन अँगलमध्ये मिळेल 74.94 डिग्रीज. ओके, आता पहा फाइंड आर अँड एक्स. तर रेझिस्टिव्ह पार्ट आणि रिॲक्टिव्ह पार्ट कसा फाइंड आउट करणार, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. ओके, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कोणता, इम्पिडन्सेसचा. ZPH म्हणजे फेज इम्पिडन्स इक्वल्स टू फेज व्होल्टेज डिवायडेड बाय फेज करंट. ओके, फेज इम्पिडन्स इक्वल्स टू फेज व्होल्टेज डिवायडेड बाय फेज करंट इक्वल्स टू. आता VPH हा कसा आहे, VPH म्हणजेच काय, लाईन व्होल्टेजला कसा होता तो √3च्या पटीने. ओके, तर पहा मग काय होईल, VL डिवायडेड बाय √3. VPHच्या ऐवजी लाईट व्होल्टेज छेद √3 डिवायडेड बाय IL. आता थ्री फेजच्या स्टार कनेक्शनमध्ये VPH किंवा VL लाईन व्होल्टेज कसा असतो, फेज व्होल्टेजला √3 पटीने असतो. ठीक आहे, तर पहा VPHच्या ऐवजी VL छेद √3 भागिले IL. ओके, डिवायडेड बाय IL आणि IPH इक्वल्स टू IL असतो. ओके, करंट हे दोन्ही सेम असतात. ओके, IPHच्या ऐवजी IL ठेवलेला आहे. आता पहा VL 400 दिलेला आहे डिवायडेड बाय √3 इंटू 10 इक्वल्स टू 23. अत्यंत महत्त्वाचा ZPH म्हणजेच इम्पिडन्स आपल्याला मिळालेला आहे, पर फेज इम्पिडन्स 23 ओहमचा आहे. ओके, आता इथं पहा आपण रेजिस्टन्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. RPH इक्वल्स टू मॉड ऑफ Z cos phi. आपल्याकडे cos phi इक्वल्स टू आपण R/Z म्हणजेच ह्या फॉर्म्युल्याने सुद्धा कॅल्क्युलेट करू शकत होतो. cos phi पॉवर फॅक्टर. ओके, रोधक छेद इम्पिडन्स. तर आता इथं पहा आपल्याला रोधक छेद इम्पिडन्स, आता इम्पिडन्स नको आहे, cos phi पाहिजे आहे. तर ओके, म्हणजेच RPH आपल्याला हवा आहे, तर कसा फॉर्म्युला तयार होईल, मॉड ऑफ Z इक्वल्स टू cos phi. जो छेदात मॉड ऑफ Z होता तो इकडे जाताना काय होईल, गुणाकारात होईल. शिल्लक काय राहील, RPH. तोच आपल्याला हवा आहे. रेजिस्टन्स RPH इक्वल्स टू मॉड ऑफ Z इंटू cos phi. cos phi तर आत्ताच आपण इथे मिळाला होता. ओके, मिळवला होता. ठीक आहे, तर पहा परत मॉड ऑफ Z किती ठेवणार, 23, कारण ZPH ची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेली आहे. 23 इंटू cos phi. कॉस आहे तसंच ठेवायचा, फायची किंमत जी अँगलमध्ये होती ती ठेवायची. ओके, 74.94 डिग्रीज इक्वल्स टू, आता हे सॉल्व्ह केल्यानंतर 5.98 ओहम आपल्याला रेझिस्टन्स मिळेल. ओके, त्या पर्टिक्युलर लोडचा जो रेझिस्टिव्ह पार्ट होता तो ओहममध्ये आपल्याला 5.98 ओहम म्हणजे जवळपास 6 ओहम आपल्याला मिळेल. रिॲक्टन्स XPH इक्वल्स टू मॉड ऑफ ZPH इंटू साइन फाय. हा फॉर्म्युला आहे रिॲक्टन्ससाठी. रिॲक्टन्स XPH म्हणजेच फेज रिॲक्टन्स इक्वल्स टू फेज इम्पिडन्स इंटू साइन फाय. ओके, तर ZPH आत्ताच आपण इथे वरती फाइंड आउट केला होता 23 ओहम, तर तो ठेवला 23 ओहम. साइन फायच्या ऐवजी काय येईल आता 74.94 डिग्रीज. ओके, हे सर्व व्हॅल्यू कॅल्सीमध्ये ठेवली की आपल्याला काय मिळेल, 22.21 ओहम आन्सर मिळेल रिॲक्टन्स. ओके, XPH आणि RPH इथं आपण फाइंड आउट केला. ओके, अत्यंत महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेजचं कन्व्हर्जन एक आहे. ओके, पुन्हा cos phi वरून फाय कसा मिळवायचा तो आहे. ओके, RPH आणि XPHचे फॉर्म्युले हे सुद्धा महत्त्वाचे आहेत, अंडरलाईन करायचे आहेत. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन हा प्रॉब्लेम लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, नेक्स्ट
नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4.6.2. अ थ्री फेज इंडक्शन मोटर हॅज स्टार कनेक्टेड स्टेटर हॅव्हिंग फेज इम्पिडन्स ऑफ 2+j8 ओहम अँड इज सप्लायड फ्रॉम अ थ्री फेज 400 वोल्ट 50 हर्ट्ज AC सप्लाय. डिटरमाइन. शांत नीट प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घेतला तर पहा लक्षात येईल. अ थ्री फेज इंडक्शन मोटर, एक थ्री फेज इंडक्शन मोटर आहे, हॅज स्टार कनेक्टेड स्टार्टर. त्याचा जो स्टेटर आहे त्याचं कसं कनेक्शन आहे स्टारमध्ये. हॅव्हिंग फेज इम्पिडन्स, आणि त्याचा जो फेज इम्पिडन्स आहे ऑफ 2+j8 ओहम इतका फेज इम्पिडन्स आहे. अँड इज सप्लायड फ्रॉम, आणि तो सप्लाय केलेला आहे थ्री फेज 400 वोल्ट 50 हर्ट्जने. म्हणजे स्टेटर वाइंडिंग हा स्टार कनेक्टेड आहे, त्याचा एक फेज इम्पिडन्स 2+j8 ओहम दिलेला आहे. ओके, आणि त्याला आपण 400 वोल्ट 50 हर्ट्जनं सप्लाय दिलेला आहे, AC सप्लाय दिलेला आहे. डिटरमाइन. आता आपल्याला कोणकोणत्या गोष्टी फाइंड आउट करायच्या, डिटरमाइन करायचे पहा. करंट ड्रॉन बाय द मोटर, मोटरकडून करंट किती घेतली जाणार आहे ते. पॉवर फॅक्टर, मोटरचा पॉवर फॅक्टर. थर्ड आहे ॲक्टिव्ह पॉवर कन्झ्युम्ड. ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे सक्रिय शक्ती आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, कॅपिटल P. ओके. रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजेच कॅपिटल Q आपल्याला फाइंड आउट करायचा. अत्यंत सोपा प्रॉब्लेम आहे, अत्यंत सोपा आहे. ओके. सोल्युशन गिवन VL = 400 वोल्ट. दिलेलं जे व्होल्टेज आहे ते लाईन व्होल्टेज आहे. ओके, लाईन व्होल्टेज 400 वोल्ट, VL = 400 वोल्ट. स्टार लोड आहे, तो सुद्धा इथं मेन्शन केलेला आहे. स्टार लोड अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण VL आणि VPH मधला फरक कोण सांगणार आहे, स्टार लोडच सांगणार आहे. ओके, परंतु IPH आणि IL हे दोन्ही सेमच असणार आहेत. फेज करंट घेतला काय आणि लाईन करंट घेतला काय, दोन्ही एकच. ओके. F = 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीसुद्धा आपण दिलेली आहे. ओके, ती सुद्धा लिहायची आहे. F = 50 हर्ट्ज. ZPH. ओके, फेज इम्पिडन्स किती आहे 2+j8 ओहम. 2+j8 ओहम हे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आहे, याला पोलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. ओके. फर्स्ट पहा, करंट ड्रॉन बाय द मोटर. मोटरकडून किती करंट ड्रॉ केली जाणार आहे, घेतली जाणार आहे, ते पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल. IL. ओके, त्यालाच आपण म्हणतो लोड करंट IL. ओके. फॉर स्टार कनेक्टेड लोड, IL = IPH. लाईन करंट = फेज करंट. दोन्ही सेमच असतात स्टार कनेक्टेड लोडसाठी. देअरफॉर IL = IPH = VPH/ZPH. मग IL कसा फाइंड आउट करणार. IL लाईन करंट. ओके. VPH/ZPH. VPH किती आहे. VPH तो लाईन व्होल्टेजमध्ये आहे. VPH सरळ आहे का, नाही, लाईन व्होल्टेजमध्ये. मग VPH आणि VL यांचं रिलेशन काय, यांचा संबंध काय. VPH = VL/√3. ओके, किंवा VL = √3 गुणिले VPH. ओके, √3च्या पटीने आहे. इथे पहा 400 / √3 / ZPH किती आहे 2+j8. ओके, आता हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला 230 / 8.25 आपल्याला IL मिळेल = 28 अँपिअर. IL = 28 अँपिअर्स आपल्याला इतके. तो करंट ड्रॉन बाय मोटर IL. स्टार लोड आठवा. ओके, इकडे आणि इकडे स्टार लोडच्या एका फेजला कुठेतरी काय कनेक्ट केलेलं आहे, तो थ्री फेज इंडक्शन मोटर कनेक्ट केलेला आहे तिन्ही फेजला. ओके, तर तिन्ही फेजमधून प्रवाहित होणारा करंट किती आहे 28 अँपिअर. इथं पहा सेकंड पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करायचं आहे. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय, cos फायचा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आहे. cos φ = R/Z. R किती आहे 2 ओहम डिवायडेड बाय या क्वांटिटीवरून आपल्याला लक्षात येते, इम्पिडन्सच्या क्वांटिटीवरून लक्षात येते R+jX. ओके, R. मग R इथे आपल्याला डायरेक्ट मिळतोय, R दिलेलंच आहे. R किती आहे, रेझिस्टन्स 2 ओहमचा. ओके, पुन्हा Z आत्ताच आपण इथे फाइंड आउट केला होता 8.25. cos φ = R/Z = 2/8.25. आपल्याला cos φ 0.242 लॅगिंगमध्ये मिळेल. आपल्याला cos φ हा 0.242 मिळाला, परंतु cos φ नको आहे, फक्त φ पाहिजे आहे, फक्त अँगल φ पाहिजे आहे. म्हणून cos नको आहे, cos इकडे घ्यायचा. cos बरोबर चिन्हाच्या पलीकडे येताना काय होईल, इन्व्हर्समध्ये जाईल. φ = cos इन्व्हर्स 0.242 = 76 डिग्री. आपल्याला हा φ अँगल मिळाला. ओके, आता इथे पहा ॲक्टिव्ह पॉवर कन्झ्युम्ड. इथे तर आपला पॉवर फॅक्टर निघालाच, परंतु आपण φ पण कॅल्क्युलेट करून ठेवला, जो की पुढे पाहिजेला आहे. ओके, इथं पहा ॲक्टिव्ह पॉवर कन्झ्युम्ड. ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे सक्रिय पॉवर, कन्झ्युम्ड म्हणजे खर्च केली गेली, कोणाद्वारे, मोटरद्वारे. P ॲक्टिव्ह = √3 VL/IL cos φ. √3 × 400 × 28. √3 × 400 म्हणजे लाईन व्होल्टेज, IL म्हणजेच आत्ताच आपण फाइंड आउट केलेला 28 अँपिअर, इंटू cos φ पॉवर फॅक्टर 0.242
ओके, ह्या सर्व क्वांटिटीज च्या किमती ते ठेवल्या असता आपल्याला काय मिळेल, इथे पहा 4694.55 म्हणजेच 4694.55 वॅट म्हणजेच 4.6 किलोवॅट. ओके, 4.6 किलोवॅट. रिॲक्टिव्ह पॉवर पहा, रिॲक्टिव्ह पॉवर फोर्थ नंबर, रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजेच प्रतिक्रियाशील शक्ती कॅपिटल क्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पी रिॲक्टिव्ह इक्वल्स टू √3 VL/IL sin phi. ॲक्टिव्ह पॉवरला फक्त कॉस फाय येईल आणि रिॲक्टिव्ह पॉवरला साइन फाय. फॉर्म्युले तेच असतील, परंतु ॲक्टिव्ह पॉवरसाठी कॉस फाय आणि रिॲक्टिव्ह पॉवरसाठी साइन फाय. पी रिॲक्टिव्ह इक्वल्स टू √3 VL/IL साइन फाय. ओके, √3 VL किती आहे 400, IL 28 अँपिअर, साइन फायची किंमत आपण इथे फाइंड आउट केली होती 76, तो इथे पुट केला आपल्याला. पी रिॲक्टिव्ह इक्वल्स टू 18.822 किलो व्होल्ट अँपिअर इतका मिळेल. रिॲक्टिव्हचं युनिट आहे किलो व्होल्ट अँपिअर आणि ॲक्टिव्ह पॉवरचं एकक आहे, युनिट आहे वॅट. ओके, इथे पहा एक्झाम्पल नंबर 4.6.9. अ 3-phase इंडक्शन मोटर हॅज स्टार कनेक्टेड स्टेटर हॅव्हिंग phase impedance of 2 plus j8 ohm and is supplied by a 3-phase 400 volt 50 hertz. Determine current drawn by the motor, power factor, active power consumed, reactive power. ओके, तोच प्रॉब्लेम आहे, सेम तोच प्रॉब्लेम आहे. ओके, आता आपण जो डिस्कशन केला तोच प्रॉब्लेम आहे, इथे पाहू शकता. ओके, त्यामुळे हा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट घेऊन हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, समर 9ला 4 मार्क्सला जो विचारलेला प्रॉब्लेम आहे तो सेम प्रॉब्लेम आहे. आत्ताच आपण डिस्कशन केल्याप्रमाणे जो विंटर 3 आणि विंटर 5ला विचारलेला आहे तो त्याच पद्धतीने आहे, त्याच व्हॅल्यूज आहेत सर्व आणि तेच डिटरमाइन करायचं आहे. ओके, इथं पहा परंतु त्यांनी इथे डायग्राममध्ये समजावून सांगितलेलं आहे. 2 प्लस j8 ओहम हा फेज इम्पिडन्स दिलेला आहे, लाईन करंट फेज करंट दाखवलेला आहे. ओके, त्याचबरोबर लाईन व्होल्टेज VL हा सुद्धा दाखवलेला आहे. स्टार कनेक्टेड लोड दाखवलेला आहे, सर्वात महत्त्वाचं स्टार कनेक्टेड लोड. ओके, हा समजावून घ्या. ओके, ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह करायचा हा प्रॉब्लेम. नेक्स्ट example 4.6.12. 3 equal star connected inductors take 8 kilowatt at a power factor 0.8 when connected across a 460 volt 3-phase 3-wire supply. Find the circuit components R and X of the load per phase. ओके, आता पहा शांत प्रॉब्लेम इथे समजून घ्या. 3 equal star connected inductors. ओके, 3 समान स्टार कनेक्टेड इंडक्टर्सच आहेत. टेक 8 किलोवॅट ॲट अ पॉवर फॅक्टर 0.8. ओके, ते किती शक्ती घेतात, 8 किलोवॅट इतकी शक्ती घेतात ॲट अ पॉवर फॅक्टर पण दिलेला आहे, कॉस फाय 0.8 तो दिलेला आहे. व्हेन कनेक्टेड अक्रॉस 460 व्होल्ट, ज्यावेळी त्यांना आपण 460 व्होल्ट 3-phase 3-wire सप्लायला कनेक्ट करू त्यावेळी. इथं देताना सांगितलेलं आहे 3 इक्वल स्टार कनेक्टेड इंडक्टर्स, म्हणजे काही लोड असू शकतात, इंडक्टर, कॅपॅसिटर, रेजिस्टर. आता इथे देताना काय दिलेलं आहे, इंडक्टर्स ते कसे आहेत, 3 इक्वल आहेत, स्टार कनेक्टेड आहेत. ओके, हे सर्वात महत्त्वाचं आहे, स्टार कनेक्टेड. ठीक आहे, आता पहा 3-phase 3-wire सप्लाय. फाइंड द सर्किट कॉम्पोनंट्स R अँड X. ओके, R आणि X हे सर्किट कॉम्पोनंट्स फाइंड आउट करायचे आहेत ऑफ दी लोड पर फेज. सोल्युशन दिलेल्या क्वांटिटीज गिवन. P इक्वल्स टू 8 किलोवॅट, पॉवर किती आहे 8 किलोवॅट. VL लाईन व्होल्टेज 460 व्होल्ट, कॉस फाय पॉवर फॅक्टर दिलेला आहे 0.8, एवढ्याच फक्त व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ओके, तर पहा स्टेप 1, फाइंड फेज व्होल्टेजेस. फेज व्होल्टेज कसं फाइंड आउट करणार, VPH इक्वल्स टू V लाईन डिवायडेड बाय √3. VPH फेज व्होल्टेज इक्वल्स टू V लाईन डिवायडेड बाय √3 इक्वल्स टू 460 डिवायडेड बाय √3, 265.6. ओके, फेज व्होल्टेज आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. सेकंड आहे फाइंड IPH, फेज करंट आपल्याला इथं फाइंड आउट करावा लागेल. ओके, आता फॉर्म्युला आपल्याकडे आहे, पॉवरचा फॉर्म्युला आहे आणि स्टार कनेक्टेड लोडमध्ये IL आणि IPH एकच असतो. पॉवर फॅक्टर दिलेला आहे, पॉवर दिलेला आहे. मग फेज करंट किंवा लाईन करंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ॲक्टिव्ह पॉवरचाच फॉर्म्युला इथे वापरावा लागेल. ओके, थोडंसं डोकं लावण्याची गरज आहे इथे. P इक्वल्स टू √3 VL/IL कॉस फाय. ओके, आता इथे पॉवर तर दिलेला आहे, √3 आहे, VL पण दिलेला आहे, लाईन व्होल्टेज 460 दिलेला आहे, IL फाइंड आउट करायचं आहे. लाईन करंट जो दिलेला नाही आहे किंवा फेज करंट दोन्ही एकच असतात स्टार लोडमध्ये. कॉस फाय पॉवर फॅक्टर पण दिलेला आहे. मग आता फॉर्म्युला जरा रिअरेंज करूया. हा IL मला फाइंड आउट करायचा आहे, त्याला इकडे बाहेर घ्यायचं बरोबर चिन्हाच्या
अलीकडे, ओके, बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना तो कसा होईल, इथे छेदात जाईल. ओके, इथे गुणाकारात असल्यामुळे इकडे बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना छेदात जाईल आणि इथला जो पॉवर आहे तो गुणाकारात असल्यामुळे, अंशात असल्यामुळे बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना तो सुद्धा काय होईल, छेदात जाईल. परंतु आपल्याला IL छेदात नको आहे, अंशात पाहिजे आहे. म्हणून लेफ्ट हँड साईडची बाजू बाजू उलट सुलट केली, म्हणजेच अंश जो आहे तो छेदात ठेवला आणि छेद जो आहे तो अंशात ठेवला, तर उजव्या बाजूची म्हणजेच राईट हँड साईड बाजूची सुद्धा क्वांटिटीज काय होतील, वर खाली होतील. म्हणजेच इथं जो छेदात होता पॉवर तो वर जाईल आणि √3 VL सॉरी √3 VL cos phi हे जे अंशात होते ते छेदात येईल. ओके, ILचा फॉर्म्युला तयार झाला. पॉवर दिलेली आहे 8 × 10⁻³ आता 8 × 10⁻³ का घेतला, कारण किलोसाठी आहे, किलोसाठी कन्वर्जन आपण असंच करतो, 8 × 10⁻³ डिवायडेड बाय छेदात √3 VL किती आहे 460 व्होल्ट आणि आपल्याला कॉस फाय किती दिलेला आहे 0.8. IL तर आपण इथे फाइंड आउट करणार आहोत. ओके, ह्या सर्व क्वांटिटीज आपण फॉर्म्युलामध्ये ठेवला की आपल्याला IL मिळेल 12.55 अँपिअर. ओके, लाईन करंट फेज करंट एकच. देअरफॉर IPH = IL = 12.55 अँपिअर. स्टेप 3 फाइंड RPH अँड XPH. ओके, फाइंड RPH आणि XPH म्हणजेच रेझिस्टिव्ह पार्ट आणि रिॲक्टिव्ह पार्ट आपल्याला पर फेज कॅल्क्युलेट करावा लागेल. त्यासाठी ZPH = VPH/IPH. ओके, हा फॉर्म्युला लागेल. VPH किती आहे 265.6. VPH आपण वरी फाइंड आउट केला होता, डिवायडेड बाय IPH आत्ताच फाइंड आउट केला 12.55. सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला ZPH मिळेल 21.16. आता पहा, फाय आहे कॉस इनवर्स 0.8 36.87 डिग्री. RPH कसा फाइंड आउट करणार, RPH = ZPH cos phi = 21.16 × 0.8 = 16.93 आपल्याला RPH मिळाला. ओके, RPH कसा फाइंड आउट करणार, कॉस फायच्या पॉवर फॅक्टरच्या फॉर्म्युल्यानुसार. कॉस फायचा पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय सांगतो, कॉस फाय = R/Z. ओके, R/Z. त्याच फॉर्म्युल्यानुसार फक्त आपल्याला R फाइंड आउट करायचं आहे, Z नको आहे. Z नको असल्यामुळे छेदात असणारा Z तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे ढकलत असताना तो काय होईल, अंशात म्हणजे गुणाकारातच जाईल. RPH = ZPH cos phi. RPH किती आहे 21.16 गुणिले cos phi किती आहे 0.8 = 16.93 16.93 ओहम आपल्याला RPH मिळेल. त्याच पद्धतीने XPH फाइंड आउट केला तर आपल्याला फॉर्म्युला मिळेल ZPH गुणिले sin phi 21.16 ही ZPHची व्हॅल्यू आहे, गुणिले sin फायची व्हॅल्यू किती आहे 36.87 इथं फाइंड आउट केली होती आपण, ती ठेवली तर कॅल्सीमध्ये हे सर्व ठेवलं असता आपल्याला XPH मिळेल 12.7 ओहम. ओके, अशा पद्धतीने आपण रेझिस्टिव्ह पार्ट आणि रिॲक्टिव्ह पार्ट इथे फाइंड आउट केला. ओके, तर पहा नेक्स्ट एक्झाम्पल 4.6.13 अ बॅलन्स्ड स्टार कनेक्टेड लोड. सुरुवातीला सांगताना सांगितलेले बॅलन्स्ड स्टार कनेक्टेड लोड म्हणजेच काय इथं असणार आहे IL = IPH. बॅलन्स्ड स्टार कनेक्टेड लोड इज सप्लाइड फ्रॉम अ सिमेट्रिकल 3-phase 415 volt system. The current in each phase is 20 at an angle -30 degree. Determine phase voltage, line current, power factor of load and total power consumed by load. ओके, काय काय दिलेलं आहे आणि काय काय शोधायला सांगितलेलं आहे ते व्यवस्थित शांत डोक्याने पुन्हा एकदा एक्झाम्पल रीड केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. अ बॅलन्स्ड स्टार कनेक्टेड लोड आहे. ओके, इज सप्लाइड फ्रॉम अ सिमेट्रिकल 3-phase 415 व्होल्ट म्हणजे व्होल्टेज दिलेलं आहे 415 व्होल्ट. सिमेट्रिकल 3-phase व्होल्टेज आहे म्हणजेच आपल्याला इथे लाईन व्होल्टेज 415 व्होल्ट दिलेला आहे. द करंट इन ईच फेज प्रत्येक फेजमधून जो करंट प्रवाहित होतोय तो आपल्याला 20 ॲट अन अँगल -30 डिग्री दिलेला आहे. म्हणजेच हा पोलार फॉर्ममध्ये दिलेला आहे डायरेक्ट. डिटरमाइन म्हणजे आपल्याला उत्खनन करायचं आहे, शोधायचं आहे. फेज व्होल्टेज VPH आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, लाईन करंट दिलेला आहे, फेज व्होल्टेज लगेच आपण काढू शकतो. लाईन करंट, ओके, आता इथं पहा हा फेज करंट दिलेला आहे म्हणजेच काय IPH = IL. लाईन करंट सुद्धा मिळते. पॉवर फॅक्टर तो सुद्धा मिळेल कारण फाय दिलेला आहे -30. ओके, -30 फाय दिलेला आहे, कॉस फाय फाइंड आउट करायचा. ओके, ऑफ लोड अँड टोटल पॉवर कन्झ्युम्ड बाय लोड. टोटल पॉवर कन्झ्युम्ड बाय लोड म्हणजे PT. ओके, आता इथं पहा VL 415 व्होल्ट दिलेला आहे, IPH फेज करंट 20 ॲट अन अँगल -30 पोलार फॉर्ममध्ये दिलेला आहे. फेज व्होल्टेज कसं काढणार, VPH = लाईन व्होल्टेज डिवायडेड बाय √3 हा त्याचा संबंधच आहे. ओके, फेज व्होल्टेज हा नेहमी लाईन व्होल्टेजच्या 1/√3 पटीने असतो. तर पहा लाईन व्होल्टेज किती आहे 415/√3 = 239.6 व्होल्ट आपल्याला फेज व्होल्टेज मिळेल, VPH मिळाला. फर्स्ट आपल्याला हे फाइंड आउट झालं. लाईन करंट = फेज करंट 20 अँपिअर्स दिलेलंच आहे. पोलार फॉर्ममध्ये असलं तरी काय झालं तर मॅग्निट्यूड तीच आहे, IPH 20
तीच आपल्याला लाईन करंट असणार आहे. लाईन करंट इक्वल्स टू फेज करंट, कारण स्टार कनेक्टेड लोडमध्ये लाईन करंट आणि फेज करंट दोन्ही सेम असतात 20 अँपिअर्स. पॉवर फॅक्टर ऑफ लोड. पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कॉसच्या पुढे फायची किंमत ठेवा, कारण इथे पोलर फॉर्मनुसार लक्षात येईल. 30 आलेलंच आहे. ओके, कॉस 30 इक्वल्स टू 0.866 लॅगिंग, 0.866 लॅगिंग. आता आपल्याला टोटल पॉवर फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. टोटल पॉवर कन्झ्युम्ड म्हणजेच √3 VLIL कॉस फाय. √3 आहे, लाईन व्होल्टेज आहे, लाईन करंटसुद्धा आहे, कॉस फायसुद्धा आहे. टोटल पॉवर कन्झ्युम्ड आपण इथे फाइंड आउट केली 12,449.6 म्हणजेच 12.450 किलोवॅट. ओके, अशा पद्धतीने हा एक्झाम्पल इथे कवर होतो आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. एक्झाम्पल नंबर 4.6.15. 3 कॉइल्स इच हॅव्हिंग अ रेझिस्टन्स ऑफ 20 ओहम अँड अ रिॲक्टन्स ऑफ 15 ओहम. प्रत्येक कॉइलमध्ये 20 ओहमचा रेझिस्टन्स आहे आणि 15 ओहमचा रिॲक्टन्स आहे इन स्टार, आणि तो स्टार कनेक्टेडमध्ये आहे टू 400 वोल्ट. म्हणजे लाईन व्होल्टेज आपल्याला 400 वोल्ट इथे दिलेला आहे. 3 फेज 50 हर्ट्ज सप्लाय कॅल्क्युलेट. लाईन करंट कॅल्क्युलेट करायचा आहे, पॉवर सप्लाय कॅल्क्युलेट करायचा आहे, पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, दिलेल्या क्वांटिटीज व्यवस्थित लिहून घ्या. गिवन RPH 20 ओहम आणि XLPH. ओके, फेज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स 15 ओहम. VL किती आहे 400 वोल्ट, लाईन व्होल्टेज 400 वोल्ट, फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे 50 हर्ट्ज. टाईप ऑफ लोड स्टार, आणि लोडचा प्रकार कोणता आहे स्टार. टू फाइंड लाईन करंट, पॉवर सप्लायड, पॉवर फॅक्टर. आता पहा स्टेप 1, कॅल्क्युलेट इम्पिडन्स पर फेज. सुरुवातीला आपल्याला इम्पिडन्स कॅल्क्युलेट करावा लागेल. ओके, ZPH इक्वल्स टू RPH प्लस जे XLPH इक्वल्स टू 20 प्लस J15. हा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये मिळेल, कारण इथं दिलेलाच आहे आपल्याला RPH. प्रत्येक फेजचा जो रेजिस्टन्स आहे तो 20 ओहमचा आहे आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो आहे तो 15 ओहमचा आहे. मग आपल्याला R प्लस जे XL ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवलं की आपल्याला Z मिळतो. हा फॉर्म्युला आपण पूर्वीपासून पाहतोय, Z इम्पिडन्सचा, R प्लस जे XL. ओके, 20 प्लस J15 इक्वल्स टू, आता ह्याला रेक्टँग्युलर फॉर्मचं कन्वर्जन पोलार फॉर्ममध्ये करायचं आहे. पोलार फॉर्ममध्ये कसं कन्वर्जन करणार, R ॲट अन अँगल टॅन इनवर्स X/R. ओके, तर पहा R स्मॉल r मिळतो आपल्याला √R² प्लस XL² केला की आपल्याला स्मॉल r मिळतो ॲट अन अँगल. फाय कसं कॅल्क्युलेट करणार, फाय इक्वल्स टू टॅन इनवर्स X/R. ओके, त्यानुसार आपण 25 ॲट अन अँगल 36.86 हे फाइंड आउट केलं. स्टेप नंबर 2, कॅल्क्युलेट लाईन करंट. आता लाईन करंट कसं कॅल्क्युलेट करणार, लाईन करंट इक्वल्स टू फेज करंट फॉर स्टार कनेक्टेड लोड. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फेज करंट आणि लाईन करंट स्टार कनेक्टेड लोडसाठी सेम असतात. IPH इक्वल्स टू VPH डिवायडेड बाय ZPH. IPH इक्वल्स टू, म्हणून फेज करंट इक्वल्स टू फेज व्होल्टेज डिवायडेड बाय फेज इम्पिडन्स. VPH फेज व्होल्टेज इक्वल्स टू, तो कसा येईल, फेज व्होल्टेज कसा मिळेल आपल्याला, इक्वल्स टू VL डिवायडेड बाय √3, लाईन व्होल्टेज डिवायडेड बाय √3 इक्वल्स टू, लाईन व्होल्टेज किती आहे 400 वोल्ट डिवायडेड बाय √3, 230.94 ओहम, व्होल्ट, 230.94 व्होल्ट. ओके, फेज व्होल्टेजचं एकक असेल व्होल्ट. IPH, आता आपल्याला IPH मिळेल, आलेला व्होल्टेज आणि इम्पिडन्स आपण इथे जर ठेवला 230.95 डिवायडेड बाय 25 इम्पिडन्स. ओके, आपल्याला काय मिळेल 9.237 ॲम्पियर इतका लाईन करंट, फेज करंट दोन्ही सेमच स्टार कनेक्टेड लोडसाठी. स्टेप नंबर 3, कॅल्क्युलेट पॉवर सप्लायड. पॉवर कॅल्क्युलेट करायचा आहे. P इक्वल्स टू √3 VLIL कॉस फाय इक्वल्स टू √3 VL किती आहे, लाईन व्होल्टेज 400 वोल्ट, IL किती आहे आत्ताच फाइंड आउट केला 9.237, आणि कॉस फाय पॉवर फॅक्टर वरती आपण कॅल्क्युलेट केला होता 36.86. कॉस फाय पहा, कॉस 36.86 इक्वल्स टू 0.8. ओके, इतना आपल्याला पॉवर सप्लायड मिळेल. ओके, क्वेश्चन नंबर 14. या एक्झाम्पलचं विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा. अत्यंत सोपं एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर सेम आहे, फक्त इथे इंडक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला एक्सेल कॅल्क्युलेट करावं लागेल. स्पेशली एक्सेल इथे 2πfl हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला एक्सेल कॅल्क्युलेट करावं लागेल. इंडक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स एक्सेलची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. त्यामुळे आपल्याला Z कॅल्क्युलेट करण्यासाठी R प्लस JXL लागेल. JXL कॅल्क्युलेट करण्यासाठी सुरुवातीला इंडक्टर माहीत असणे गरजेचं आहे. तो इंडक्टर दिलेला आहे, म्हणजेच इथं इंडक्टर आहे म्हणजे एक्सेल फाइंड आउट करायचं आहे. एक्सेल फाइंड आउट करायचं आहे आणि R आहे म्हणजेच काय Z फाइंड आउट करायचं आहे. Z फाइंड आउट केल्यानंतरच आपल्याला करंट, पॉवर इत्यादी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येतील. ओके, हा प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 14चा जो प्रॉब्लेम आहे, विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन वहीमध्ये सेपरेट लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. एक्झाम्पल नंबर 4.6.17. अ स्टार कनेक्टेड बॅलन्स लोड
कन्झ्युम्स, एक स्टार कनेक्टेड बॅलन्स लोड आहे तो कन्झ्युम करतो, खर्च करतो 1500 वॅट 1500 वॅट पॉवर व्हेन कनेक्टेड टू ए 3 फेज 400 व्होल्ट. ज्यावेळी त्याला आपण 3 फेज 400 व्होल्टला कनेक्ट करू त्यावेळी 50 हर्ट्ज सप्लायला कनेक्ट करू त्यावेळी. इफ द पॉवर फॅक्टर इज 1/√2 लॅगिंग, जर का पॉवर फॅक्टर 1/√2 लॅगिंग असेल, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स, रेझिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे आणि इंडक्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे ऑफ इच फेज. आता पहा काय काय दिलेलं आहे सोल्युशन गिवन. P = 1.5 किलोवॅट. ओके, म्हणजे 1.5 किलोवॅट इतका पॉवर दिलेला आहे. 1.5 किलोवॅट इतका पॉवर आहे. 1500 वॅट म्हणजेच 1.5 किलोवॅट. cos phi = 1/√2. cos phi किती दिलेला आहे? 1/√2. पॉवर फॅक्टर आहे ना, पॉवर फॅक्टर म्हणजेच काय cos phi 1/√2. VL लाईन व्होल्टेज 400 व्होल्ट दिलेला आहे. फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज दिलेली आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स ऑफ फेज, इच फेज. स्टेप नंबर 1, कॅल्क्युलेट IL आणि IPH. सुरुवातीला आपल्याला IL आणि IPH कॅल्क्युलेट करावं लागतील. cos phi = 1/√2, therefore phi = 45 डिग्री. आपल्याला फायची व्हॅल्यू सेपरेट मिळाली, अँगलची व्हॅल्यू 45 डिग्री. P = √3 VL IL cos phi. P = √3 VL IL cos phi. ह्या फॉर्म्युल्यावरून आपण IL मिळवू शकतो. कारण का? पॉवर दिलेला आहे म्हणजे तर नक्कीच पॉवरचा फॉर्म्युला जर इथे टाकला, लिहिला, तर आपल्याला IL मिळेल, त्याच्यातूनच मिळेल IL लाईन करंट. ओके, पॉवरच्या जागी Pच्या ऐवजी 1.5 किलोवॅट तिथे लिहिलेलं आहे. इक्वल्स टू √3ला √3 आहे तसं VLला 400 व्होल्ट, IL आपल्याला फाइंड आउट करायचा, तो नंतर बाहेर घेऊ. cos phi 0.707. IL इथे पहा डायरेक्ट आपल्याला किती मिळतोय? 3. IL फक्त ठेवा, नको असलेल्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे ढकला, ते काय होईल? छेदात जाईल. ओके, 1.5 छेद √3 गुणिले 400 गुणिले 0.707. IL फक्त इथं शिल्लक राहील. ठीक आहे. IL = 3.06 एम्पियर इतका आपल्याला फेज करंट, लाईन करंट, स्टार कनेक्टेड लोडसाठी दोन्ही एकच आपल्याला तो मिळतो. फॉर स्टार IL = IPH = 3.06 एम्पियर. कॅल्क्युलेट ZPH. ZPH = VPH डिवायडेड IPH. ZPH आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, तो कसा कॅल्क्युलेट करणार? VPH डिवायडेड बाय IPH. VPH किती आहे? VL डिवायडेड बाय √3 छेद IPH आत्ताच आपण फाइंड आउट केला 3.06. VL 400 व्होल्ट दिलेला आहे छेद √3 छेद 3.06 = 75.47 ओहम. ZPH मिळतोय. स्टेप नंबर 3, कॅल्क्युलेट RPH अँड LPH. कॅल्क्युलेट RPH अँड LPH. cos phi RPH डिवायडेड बाय ZPH. ओके, हा फॉर्म्युलाच आहे पॉवर फॅक्टरचा, RPH डिवायडेड बाय ZPH. RPH आपल्याला हवा आहे, ZPH नको. मग ZPH बरोबर चिन्हाच्या पलीकडे घ्या, म्हणजे गुणाकारात जाईल. therefore RPH = ZPH * cos phi. RPH = ZPH 75.47 इंटू cos phi किती आहे? 0.707 53.35. यांचा गुणाकार केला की आपल्याला 53.35 ओहम RPH मिळेल, म्हणजेच पर फेज रेझिस्टन्स मिळेल. LPH पर फेज इंडक्टन्स आपल्याला कसं कॅल्क्युलेट करावं लागेल? XPH = ZPH sin phi, म्हणजेच रिॲक्टन्स XPH = ZPH sin phi. ZPH 75.47 इंटू sin 45. ओके, sin 45 इथं अँगल येईल. XPH = 53.36 ओहम आपल्याला मिळेल. LPH आता इथे फाइंड आउट करू शकतो. LPH ओके, इथं पहा LPH कसा फाइंड आउट करणार? XPH = 2πf, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे XL = 2πfL. L दिलेला आहे, सॉरी आपण इथे XL फाइंड आउट केला, आता L फाइंड आउट करावं लागेल. LPH = XPH डिवायडेड बाय 2πf. ओके, XPH 53.36 डिवायडेड बाय 2π इंटू फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज दिलेले आहे. इंडक्टरची व्हॅल्यू आपल्याला LPH 0.1698 हेनरी इतकी मिळेल. ओके, हा जो प्रॉब्लेम आहे, एक्झाम्पल नंबर आहे 4.6.18. 3 कॉइल each with a resistance of 10 ohm and inductance of 0.35 millihenry are connected in star to a 3-phase 400 volt 50 Hz supply. Calculate line current and total power consumed. अत्यंत सोपं आहे. लाईन करंट आणि टोटल पॉवर कन्झ्युम्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दिलेल्या क्वांटिटीज इथे लिहा. स्टार लोड RPH = 10 ओहम, LPH = 0.35 मिलीहेनरी. आता LPH दिलाय म्हणजे इंडक्टर दिलाय, म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? XL कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे काय कॅल्क्युलेट करावं लागेल? ZPH कॅल्क्युलेट करा. VPH मिळेल. VPH डिवायडेड बाय ZPH. IL मिळेल. IL मिळाला की आपल्याला पॉवर कॅल्क्युलेट करता येईल. ओके, अत्यंत सोपं एक्झाम्पल आहे. ओके, हा जो एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 15, हा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून स्टॉप करून लिहायचा आहे. ओके, त्यानंतर सिलेबस टॉपिक जो आहे 4.7 व्होल्टेज करंट अँड पॉवर रिलेशन इन ए बॅलन्स्ड डेल्टा लोड, हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 9 एक्झाम्पल पाहिले, पैकी 7 एक्झाम्पल ते सॉल्व्ह केलेत आणि 1-2 एक्झाम्पल आपण होमवर्कसाठी दिलेले आहेत. जे इथं पाहू शकता.
syllabus topic 4.6.9 solid examples on star load. ओके, सॉलिड एक्झाम्पल्स ऑन स्टार लोड. स्टार लोडमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईन करंट आणि फेज करंट सेम असतो. ओके, एक्झाम्पल नंबर 4.6.1, क्वेश्चन नंबर 12, क्वेश्चन नंबर 13, क्वेश्चन नंबर हा जो आहे तो सेमच आहे क्वेश्चन नंबर 13 सारखा हा होमवर्कला दिलेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर एक्झाम्पल नंबर 4.6.12 हा सॉल्व केला होता. ओके, हा सुद्धा सॉल्व केला आहे, विंटर 10ला विचारलेला एक्झाम्पल. त्याचबरोबर हा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व केला आहे. हा प्रॉब्लेम होमवर्कसाठी दिलेला आहे क्वेश्चन नंबर 14चा, विंटर 17ला विचारलेला आहे. ओके, त्याचबरोबर हा प्रॉब्लेम सॉल्व केला होता. हा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व केला आहे क्वेश्चन नंबर 15चा. आणि सिलेबस टॉपिक 4.7 व्होल्टेज करंट अँड पॉवर रिलेशन इन अ बॅलन्स्ड डेल्टा लोड. आता व्होल्टेज करंट आणि पॉवरचं रिलेशन संबंध आपण पाहणार आहोत बॅलन्स्ड डेल्टा लोड. आतापर्यंत आपण स्टार लोडचं सगळं पाहिलं होतं, व्होल्टेज करंट आणि पॉवर रिलेशन आणि त्याच्यावरती सॉलिड एक्झाम्पल्स. आता सिलेबस टॉपिक 4.7 मध्ये आपण डेल्टा लोडविषयी पाहणार आहोत. ओके, सो नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल, अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.